आता असं का मी घाण तोंड करते हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। पण त्याच्या आधी ना आज ना कामावरून आले आणि खूप थकवा आला होता आणि नुकतीच येऊन बसले होते आणि असं वाटतच होतं की कोणीतरी पाणी आणून द्यावं। तेवढ्यातच सोहमनं मला पाणी आणून दिलं आणि तो हसत हसत बाहेर जात होता, म्हणून मी त्याच्याकडे बघून हसत होते आणि 5-10 मिनिटं रिलॅक्स बसले, कारण थोडासा स्वयंपाक बाकी होता। आणि हो, ही गोष्ट तर तुम्हाला मी दाखवलीच नाही, जे फ्लावर पॉट आपण मागवले ते छान असे त्या इथे सजवले होते, पण ते न खूपच राडा व्हायला लागला। तर मी डबल टेपनं ह्या फ्रेमच्या वरती असे फ्लावर पॉट चिटकवले। कसे दिसत आहेत नक्की सांगा। मग केली उसळ आणि सप्पक डाळ छान अशी। आणि हो, आता सगळ्यात महत्त्वाची तर एक गोष्ट आहे, पण त्याच्या आधी हे सुद्धा मी नवीन घेतलेलं आहे। आमच्या इथे ना फुटपाथवर विकायला येत आहेत, तर 150 रुपयाला एक असे घेतलेले आहेत। तर हे आलते माझे सारे पार्सल, तर मी ओपन करून बघितलेले। चला तुम्हाला एक एक करून दाखवते। तर हा पहिला कुर्ता आहे, तर ह्याच्या सगळ्या लिंक मी वरती देतेच आहे। तर खूप छान आहे, कॉटनमध्ये आहे आणि खूप छान आहे। त्यानंतर ना हा ब्ल्यू कलरचा पण खूप सुंदर आहे आणि तेवढाच ना कम्फर्टेबल पण आहे। माझ्यासारख्या तुम्ही जर छबी असताल ना, तर हे कुर्ते खूप छान दिसतात आणि सध्या शॉर्ट कुर्त्याची ना फॅशन चालू आहे आणि स्लीव पण ह्याच्या खूप छान आहे। तर हे पार्सल ना, ह्या पार्सलची अशी गत झाली की मी ही 2दा एक्सचेंज केला आणि 2दाही ते मला व्यवस्थित फिटला आलं नाही आहे। तर आता ना ह्याची पॅन्ट व्यवस्थित आलेली आहे, पण ह्याचा जो वरचा टॉप आहे ना, तो इथं तर दिला आहे डबल एक्सेल, पण ना तो अजिबात मला आलेला नाही फिटिंगला। खूप टाईट झालता, खूप असं की मला ना पोटाला आणि छातीमध्ये खूप टाईट झालता आणि माझा सगळा मूड खराब झालता, कारण हा मला एवढा आवडलेला ना। आणि आता मेन म्हणजे हा ना फक्त 2दाच रिटर्न होतं बरं का, तुम्ही घ्यायचा असेल तर विचार करून घ्या। आणि सगळ्यात लास्टवाला हा जो कॉर्ड सेट आहे ना, इतका मस्त आला, ह्याचा गळा, ह्याच्या स्लीव्ज आणि एकदम कम्फर्टेबल आहे आणि नक्कीच तुम्ही ना हा बाय करू शकता बरं का। खूप छान आहे आणि मला तर खूप आवडलेला आणि मेन करून गळा ह्याचा खूप आवडलेला आहे आणि छान असं आपल्याला कुठं जायचं असेल तर असं ऑफिशियल ठिकाणी वगैरे तर हा छान आहे। चला बाय।